इथं काय करते इफेक्ट नाही सगळीकडे फिरव दिसले पाहिजे ते गुच्ची काय सगळे नको लागू सगळे नको लागू सगळे नको लागू हे यार इथे इको कमी कर ना आमदार आलेले आहेत ज्याची सगळे वाट बघत होती कोण वाटले माझं पण SGS टी गजानन स्पोर्ट्सचे दोन्ही को ओनर म्हणजे जयेश पाटील आणि पंकज पाटीलच्या हस्ते सर्वांची उत्तरे देतील सर्वांनी नोंद घ्यायची आहे आता स्वर्गीय गणपत रामा पाटील स्मृती चषक 2025 मध्ये सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत आपण सर्व लॉट होण्यासाठी जमले आहोत तर सर्वांना सांगू इच्छितो की 2 दिवस आपले सामने असणार आहेत 11 शनिवार तसंच रविवार 12 तारीख शनिवारी ठाणा वॉर्डचे 8 संघ या टुर्नामेंट मध्ये खेळतील तसंच संडेला विटाळ गावातील 12 संघ या टुर्नामेंट मध्ये खेळतील सर्वांनी नोंद घ्या टुर्नामेंटचा प्राइज असणार आहे पहिला प्राइज 50,000 तसंच दुसरा प्राइज असणार आहे ते 25,000 तसंच बॅट्समन फिल्डर बॉलर सर्वांना ट्रॉफीज आहेत सर्वांनी नोंद घ्यायची आहे पहिला आपण वॉर्ड 8 टीम मधल्या चिठ्ठ्या उचलू त्या पहिला मी सर्वांना टुर्नामेंटचे काही रूल्स आहेत ते सर्वांनी नीट ऐकून घ्या कारण की आम्ही तुम्हाला मॅचच्या दिवशी सुद्धा रूल्स देऊ परंतु सर्व टीम इथे जर प्रेझेंट आहे तर सर्वांनी नीट ऐकून घ्या तर पहिला रूल आहे की टायमिंग टुर्नामेंटचा शनिवारच्या 8 टीमचा ठाणा वॉर्डचा टायमिंग असेल 10 वाजता रिपोर्टिंग व्हायचं कुठल्याही संघाचा पहिला सामना असू द्या 10 वाजता रिपोर्टिंग आहे शनिवारी 10:30 वाजता मॅच चालू होणार जर टाइमआउट संघ आला नाही तर 3 धावांची कमिटी करता डायरेक्टली पेनल्टी आहे कुठलाही एक्सक्यूजेस कुठलाही कमिटी मेंबर तुमचा हे करणार नाही डायरेक्ट तुम्हाला 3 धावांची पेनल्टी असेल शनिवारी 11 तारखेला ठाणा वॉर्डच्या संघांना मी परत एकदा सांगतो 10 वाजता रिपोर्टिंग असेल 10:30 वाजता मॅच चालू होणार तसंच रविवारी विटाव्यातल्या 12 टीम्स आहेत विटाव्यातल्या 12 टीमला सूचना आहे 9 वाजता पहिला सामना रिपोर्टिंग आहे 9:30 वाजता सामना चालू होणार कंपल्सरी 9:30 ला सामना चालू होणार आहे कुठलीही टीम असू द्या विटाव्यातली जवळची असू द्या लांबची असू द्या कोणीही एक्सक्यूज नाहीये दुसरा रूल ड्रेस कोड कंपल्सरी आहे तर प्रत्येक सर्व संघांनी टी शर्ट ही सेम सर्वांची असली पाहिजे 11 खेळाडूंची सेम टी शर्ट असली पाहिजे तसंच पॅन्ट ती तुमच्या टीमवर आहे ब्लॅक ट्रॅक पॅन्ट और व्हाईट ट्रॅक पॅन्ट ती तुम्ही कुठली एक ट्रॅक पॅन्ट घालू शकता पण ड्रेस पण सर्वांचा सेम पाहिजे एक तर व्हाईट ट्रॅक पॅन्ट नाही तर एक तर ब्लॅक ट्रॅक पॅन्ट तसंच तिसरा रूल आहे की इनिंग ब्रेक मध्ये जर कुठली मॅच चालू असेल तर इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या जी कुठली मॅच असेल त्या संघांनी टॉस साठी यायचं तर 2 कमिटीकडनं फक्त 2च कॉल असतील 2 कॉल नंतर कुठली टीम जर दुसरी टीम आली आणि त्याच्या अपोजिट जी टीम नसली तर 2 रनची डायरेक्टली पेनल्टी आहे सर्व संघांनी परत एकदा सांगतोय जर कुठली पुढची टीमची मॅच असेल आणि तुमच्या पुढची मॅच असेल तर तुम्हाला एक इनिंग नंतर टॉस साठी प्रेझेंट राहायचं आहे जर तुमच्या समोरची टीम आली आणि तुमची टीम नसेल तर तुम्हाला डायरेक्टली कमिटीकडनं 2 कॉल नंतर 2 रनची पेनल्टी देण्यात येईल आणि मॅच ओव्हर्स झालं तर कमिटीकडनं खूप काही रिस्पॉन्स आले परंतु आम्ही असं ठरवलंय की शनिवारी जे ठाणा वॉर्डचे सगळे सामने असतील ते 4 ओव्हर्स असतील रविवारचं कमिटीने पहिले सामने असतील ते 4 ओव्हर्स असतील परंतु सेकंड सामन्याला जर टाइम ऍडजस्ट नाही झाला तर 3 ओव्हरची मॅच होणार हे सर्व संघांना मी आताच सांगतोय
कारण की आपल्याला रविवारी खूप सामने खेळवायचे आहेत. आणि टुर्नामेंट मध्ये फॉर्म वर एक मेन्शन केलंय की सामने कंपल्सरी चेस असतील, परंतु आपल्या विटा गावातील पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅच मध्ये सर्व टीम्सला खेळायची इच्छा होती, म्हणून कमिटीने 12 टीम्स केलेल्या आहेत. सो आम्हाला पण तुम्ही ऍडजस्ट करा की आपण जर सुपर ओव्हर ठेवली तर आपल्याला टाइम मॅनेज होणार नाहीये. सो आम्ही असा डिसिजन घेतलाय की दोन्ही दिवस कंपल्सरी चेसच असेल. सुपर ओव्हर नसणार आहे टुर्नामेंट मध्ये, दोन्ही दिवस कंपल्सरी चेस. तर कोणाला काही ऑब्जेक्शन आहे का ठाणा बोर्ड और आपल्या 12 टीम्स मधून? ठाणा बोर्ड आपल्या 12 टीम्स मधून कोणाला काही ऑब्जेक्शन आहे का? मला लागलं कोणाला काही ऑब्जेक्शन आहे का तसं मग चिठ्ठ्या उडवायला? टुर्नामेंटचे रूल सर्वांना मान्य आहेत ना? सर्व टीम सागर ना. तर आपण चिठ्ठ्या उडवतोय. पहिला आपण ठाणा बोर्डच्या 8 चिठ्ठ्या उचलणार आहोत. तर आपण चिठ्ठ्या उचलायला सुरुवात करू. 8 चिठ्ठ्या आपण डायरेक्ट लाईव्ह चालू आहे. व्हिडिओ लाईव्ह आहे ना. तर एक एक चिठ्ठी रोगा आणि एक एक चिठ्ठी काढा. राहू दे साईडलाच राहू दे. तर पहिला सामना असेल ठाणा बोर्ड शनिवारी. पहिला सामना असेल केसीसी वर्सेस ओम साई कारकराली. दोन्ही संघांनी नोट केले. 10 वाजता रेकॉर्डिंग टाइम आहे. 10:30 ला मॅच तुमची सुरुवात होणार आहे. तसंच शनिवारचा दुसरा सामना स्टार 11 वर्सेस हेलबॉईज. हा शनिवारचा दुसरा सामना असेल. त्यानंतर आम्ही प्री क्वार्टर फायनल सुद्धा खेळू. या सामन्यानंतर पहिला सामना दुसऱ्या सामन्याच्या विजयीमध्ये तिसरा सामना होईल. त्यानंतर तिसरा सामना असेल खारकर अली वर्सेस SRK. हा तिसरा सामना असेल ठाणा बोर्डच्या शनिवारच्या लॉट मधला. तसंच शेवटचा सामना न्यू झरीमरी आणि पॅनल 11. हा शेवटचा सामना असेल. ठाणा बोर्डच्या 8 संघांनी नोंद घ्यायची आहे. तुम्हाला लॉट आम्ही ठाणा बोर्डच्या ग्रुपमध्ये डिक्लेअर करू. परत एकदा मी डिक्लेअर करतो. शनिवारी 11 जानेवारी 2025 ठाणा बोर्डच्या 8 सामन्यांचा पहिला सामना असेल केसीसी वर्सेस ओम साई कारकराली. दुसरा सामना असेल स्टार 11 वर्सेस हेलबॉईज. तिसरा सामना असेल खारकर अली वर्सेस SRK. आणि चौथा सामना असेल न्यू झरीमरी वर्सेस पॅनल 11. तर शनिवार वॉर्डचे सामने झाले आहेत. हे असे ना बोला तर खाऊ. हो ठाणा बोर्डची सर्व झालेले आहेत. आता विटावरच्या 12 टीमच्या मी चिठ्ठ्या उचलतो. तर विटावर रविवार 12 जानेवारी 2025 चा पहिला सामना फ्रेंड्स ग्रुप वर्सेस शेखर स्मृती 11. हा पहिला सामना असेल. 9 वाजता रेकॉर्डिंग आहे. 9:30 वाजता सामना चालू होईल. दूसरा सामना विठ्ठल रखुमाई 11 वर्सेस
नवदुर्गा. संडेचा हा दुसरा सामना असेल रिटर्न रत्नाई वर्सेस नवदुर्गा. त्यानंतर तिसरा सामना लकी एंजल वर्सेस चॅलेंजर 11. लकी एंजल चॅलेंजर 11 हा तिसरा सामना असेल. चौथा सामना श्रेया स्पोर्ट्स वर्सेस शिव दर्शन 11 हा चौथा सामना असेल. पाचवा सामना फायटर 11 वर्सेस शिवसाई 11 हा पाचवा सामना असेल. तसंच लास्टचा राऊंड असेल तो लकी स्टार 11 आणि यश लायन. तर 2 दिवस सगळ्या टीमने आपल्याला रिपोर्टिंग टाइमला जायचं 9 वाजता रविवारी. रिपोर्टिंग टाइम आहे 9:30 वाजता मॅच चालू होईल. गुच्छ उचल ना पहिले परत एकदा लॉन्च वाजता रविवारचे पहिला सामना असेल फ्रेंड्स ग्रुप वर्सेस शेखरस्फूर्ती. दुसरा सामना असेल विठ्ठल रत्नाई वर्सेस नवदुर्गा. तिसरा सामना असेल लकी एंजल वर्सेस चॅलेंजर. चौथा सामना असेल श्रेया स्पोर्ट्स वर्सेस शिवदर्शन. पाचवा सामना असेल तो फायटर 11 वर्सेस शिवसाई. आणि शेवटचा सामना असेल तो यश लायन वर्सेस लकी स्टार. ये लवकर पहिले इथे लवकर लावू कर पण बंद कर आणि त्याला शेअर कर. डायरेक्ट बंद करू पहिले शेअर कर. क्लोज करून शेअर.